सो माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द वर्ल्ड ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर लर्निंग मॅग्नेटिक मटेरियल्स. इन शॉर्ट, मॅग्नेटिझम अँड मॅटर. त्यापैकी मॅग्नेटिझम वाला फील आपण घेतला. मॅग्नेटिझम, द दुनिया ऑफ मॅग्नेटिझम, की जिथे मॅग्नेटिक फील्ड आहे ते ओरिजिनेट कसं होतं. सो ऑब्व्हियसली मॅग्नेटिक फील्ड बाय डिफॉल्ट असतं Fe3SO4 आपला जो मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट, शॉर्ट बार मॅग्नेट असू द्या, त्याला मॅग्नेटिक डायपोल असंही बोलतो आपण. त्याची जी मुवमेंट आहे ती स्ट्रेंथ आहे. सो त्याच्यामुळे फील्ड आहे ही एक गोष्ट नाही का. मॅग्नेटिक मुवमेंट इज द ताकद ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना. त्या मॅग्नेटमुळे जी काही धमक आहे ती मॅग्नेटिक मुवमेंट आहे. हा झाला एक पॉइंट. आणि ओरिजिन वाला सेकंड पॉइंट, एखादी करंट कॅरिंग कॉईल असेल, झुम झुम झुम. अच्छा सर, वाय सर्क्युलर? तर बेटा प्रॉब्लेम असा आहे, वेनेवर, नीट आहे का आता कन्सेप्ट, वेनेवर द करंट इज स्ट्रेट, मॅग्नेटिक फील्ड इज सर्क्युलर. वेन द करंट इज सर्क्युलर, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रेट. आणि जे गोलवालं फील्ड आहे ना, त्यामध्ये काही जास्त धमक नाहीये. जी धमक आहे, जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती स्ट्रेट वाल्या फील्ड मध्ये. आर यू गेटिंग? आता कधी कधी काय होतं की मॅग्नेटिक फील्ड हे स्ट्रेट पाहिजे असतं. जसं की तुम्ही झेरॉक्स मशीन, झेरॉक्स मारता, आहे की नाही? डिफरंट डिफरंट MRI मशीन्स आहेत. सो काही ठिकाणी बेटा मॅग्नेटिक फील्डची रिक्वायरमेंट स्ट्रेट असते, तर तिथे सोलेनॉइड वापरलं जातं, आहे की नाही? सोलेनॉइडच्या ऍक्सिस मध्ये फील्ड आहे स्ट्रॉंग. काही ठिकाणी सर्क्युलरची गरज असते, तर तिथं टोरॉइडल सोलेनॉइड वापरला जातो. सो कधी सरळ कधी गोल अशी दोन्हीची गरज पडते. विषय मॅग्नेटिक फील्डचा आहे. तर ते ओरिजिनेट दोन प्रकारे होतं. एक स्वतः भाऊ मॅग्नेट, परिस्थिती किती गंभीर असू द्या, मॅग्नेट भाऊ खंबीर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉईलमुळे. ठीक आहे. तर बेटा हिअर बेसिकली जे कॉईलमुळे प्रोड्यूस होणार फील्ड. आता विषय असा आहे की बेटा टॉपिक काय की मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटायझिंग फील्ड. मटेरियल फिजिसिस्ट लोकांनी काय केलं की बेटा डिफरंट डिफरंट मटेरियल स्टडी केले, नाही का? तुम्ही, मी, माझा पेन, वॉटर, ॲल्युमिनियम, सॉइल, एव्हरी मटेरियल वॉज टेस्टेड. आणि त्यांनी कॅटेगरायझेशन केलं की बाबा हे कोणते कॅटेगरी, जसं तुमच्या इलेक्ट्रिक करंटमध्ये कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, आणि मग रिसेंटली 1900च्या काळामध्ये सेमी कंडक्टर्स पिक्चरमध्ये आले. गेटिंग ना बेटा? सो इन धिस वे दे स्टडीड मॅग्नेटिक मटेरियल्स. म्हणजे मटेरियल स्टडी केले, मॅग्नेटिझमच्या हिशोबाने 3 प्रॉपर्टी केल्या. त्या आपल्या नेक्स्ट लेक्चरला असतील. ठीक आहे ना? दोज विल बी डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. कोण मॅग्नेटिकच्या किती फेवर मध्ये, अशा हिशोबाने त्यांनी ते कॅटेगरायझेशन केलं. आज आता आपल्याला काय पाहायचं की मॅग्नेटायझेशन एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्स वरती त्याला आपण किती मॅग्नेटाइज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, यू माइट हॅव स्टडीड, यू माइट हॅव सीन की एखादा खेळ आहे, चुंबकाला टपक चुंबन घेतो, तो पटकन काय करतो, अट्रॅक्ट होतो. ओके, म्हणजे तो ज्यादा मॅग्नेटिक आहे, त्याच्याकडे ज्यादा मॅग्नेटिक प्रॉपर्टी असं तुम्ही म्हणू शकता. पण आता हा माझा जो पेन आहे, याला मी पार भल्या मोठ्या मॅग्नेटच्या मध्ये जरी ठेवलं, याला काही त्या तुलनेत फारसा फरक पडणार नाही. सो मॅग्नेटिझम, आर यू अंडरस्टँडिंग? यू कॅन से दिस इज द सक्सेस सायन्स अकॅडमी. सो दिस इज सक्सेसिझम. सक्सेस होण्याचा जो रेट आहे, इट हॅज टू बी मोर इन द फील्ड. सो मॅग्नेटायझिंग फील्ड, जे फील्ड त्याला मॅग्नेटाइज करील ते असणार आहे मॅग्नेटायझिंग फील्ड. ओके. आणि मॅग्नेटायझेशन इज समथिंग वी हॅव टू स्टडी. तर बेटा आपल्याला माहिती आहे, as far as any material is concerned, every material contains atoms inside it. Okay. Matter contains atoms. Yes or no बेटा? atoms मध्ये काय आहेत? You people know, at the center there is a nucleus and around which electrons are revolving. Okay. Let us say beta, electrons are revolving in which direction? Anti-clockwise direction. जर इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज फिरतायत, तुम्हाला माहिती आहे करंट विल बी जनरेटेड इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन्स, which means current will be clockwise. Are you agree with me? Current will be clockwise. Okay sir, we are agree. बेटा करंट जर का क्लॉकवाईज आहे, तर मग हाऊ विल बी द मॅग्नेटिक फील्ड? व्हेरी बेसिक थिंग आहे बेटा, की करंट बघ गोल 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 आहे, तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट असणार. काय करायचं, बोट फिरवा इन द डायरेक्शन ऑफ द करंट. सो करंट कैसे सर, ऐसे सर, ड्र, क्लिअर आहे? बिंग, गोल बोट फिरवा, फील्ड आत जाते. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो दॅट मॅग्नेटिक फील्ड इज इन साइड. गेटिंग? बी इज इनसाइड, ज्याला आपण क्रॉसने दाखवतो.
अरे आर यू अंडरस्टँडिंग? हे प्लस काय बेटा? न्यूक्लियस दाखवलाय मी तो. तो म्हणजे सॉरी प्लस गुणिले काय? मॅग्नेटिक फील्ड इज इनसाइड. अच्छा याचा फील्ड घ्यायचा असेल तर असं दाखवतो मी. चिक, 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 चिक. हा सर्कल आडवा करतो. ओके. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आर इन द अँटी क्लॉकवाईज सेन्स. क्लिअर आहे? ओके. हा इलेक्ट्रॉन्स आर इन द अँटी क्लॉकवाईज आणि मग करंट इज इन द क्लॉकवाईज. ठीक आहे बेटा? ऑब्विसली. आता क्लिअर आहे? यू कॅन सी. मग आता मला सांग बोट फिरवा. शुड्र. मग आता खाली. अच्छा कुछ तो गडबड हुआ सर. येस परफेक्ट. चला आता इथे क्लॉकवाईज ड्र खाली. अरे आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? परफेक्ट. व्हेरी परफेक्ट. सो यू कॅन सी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट. चा अर्थ काय बेटा ऍक्च्युली? नीट लक्ष दे. स्ट्रेट मीन्स व्हॉट? साऊथ टू नॉर्थ. एंट्री साऊथ, एक्झिट नॉर्थ. नॉर्थ मधनं लाईन्स बाहेर पडतात. समजा हा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. नॉर्थ मधनं बाहेर पडतील आणि साऊथ कडे एक्सटर्नली. क्लिअर आहे? इन दिस वे. सो बेटा आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ही जी म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन फिरतोय ना, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. बेटा मुद्दा असा आहे की जो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आहे इज बिहेविंग. काय बिहेव करतोय बेटा तो? बिहेविंग ॲज करंट कॅरिंग कॉइल. आर यू एग्री? This electron is revolving zim 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 anti, which means current is clockwise. Here I have shown, which means it is behaving as a current carrying coil. So current carry करतोय. So obviously there will be magnetic field or state effect, magnetic झटके of the electric current. अरे सोनो बेटा, this is the magnetic झटका of the electric current. So मुद्दा असा आहे की if it is behaving as a current carrying coil, so there is a magnetic field. So ह्याच्या magnetic field ची strength आहे, ताकद आहे, जी आपण ऑलरेडी स्टडी केली बेटा, which is m vector, which is I into त्याचा सफिक्स कॉइल लावतो I into a vector. अरे yes or no बेटा? मी जेव्हा मॅग्नेट होता तेव्हा सफिक्स मॅग्नेट लावला फॉर युअर अंडरस्टँडिंग. मॅग्नेटिक मुवमेंटला सफिक्स कॉइल लावला कॉइल असताना, which is I into a vector. You people know that area is a vector quantity आणि मॅग्नेटिक फील्ड is always in the direction of always in कोणत्या डायरेक्शन मध्ये बेटा? मॅग्नेटिक फील्डच्या. मॅग्नेटिक मुवमेंट इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक. हम म्हणजे हम साथ साथ है. अरे आर यू अंडरस्टँडिंग? इट इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे बेटा? अच्छा. सो व्हेनेवर देर इज करंट, अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड असतं. तू न जाने आस पास है खुदा. तसं आहे. विषयच नाही. हे आपल्याला सगळं माहिती आहे. दीज आर द बेसिक कन्सेप्ट. यात नवीन असं काहीच नाहीये. ओके. मुद्दा असा आहे की बेटा as far as any substance is concerned, any material is concerned, तर एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेसिक गोष्टी मी एकदा पुसतो बोर्डवरच्या. क्लिअर आहे? बेटा आपल्याला ह्या मॅग्नेटायझेशन कडे यायचंय. सबस्टन्स मॅग्नेटाइज होऊ शकतो. विषय सबस्टन्सचा काय असतो? इफ यू टेक एनी सबस्टन्स, ठीक आहे ना, कोणताही सबस्टन्स घ्या अदर दॅन मॅग्नेट, डोंट टेक मॅग्नेट. ओके. एनी सबस्टन्स, तुम्ही कुठलाही सबस्टन्सचा तुकडा उचला. ओके. नॉट मॅग्नेट हा बेटा. सर वाय नॉट मॅग्नेट? मॅग्नेट आहे तर मॅग्नेटकडे स्वतःची डायपोल मुवमेंट आहे ना. हा. सो दॅट्स वाय. सो बालमित्रांनो, इफ यू टेक एनी सबस्टन्स ना, नॉट मॅग्नेट. रिझन इज कुठलाही सबस्टन्स घ्या, मॅग्नेटकडे ना स्वतःची एक परमनंट डायपोल मुवमेंट आहे. सो दॅट्स वाय वी हॅव टू टेक एनी सबस्टन्स. ओके. इफ यू टेक एनी सबस्टन्स नॉट मॅग्नेट, सो व्हॉट हॅपन्स इज देर आर हजारो करोडो बिलियन्स ट्रिलियन्स ऑफ atoms in it. आणि प्रत्येक ऍटम मध्ये यू पीपल नो दॅट सो मेनी इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. बरोबर का नाही? मग एखादा इलेक्ट्रॉन असा गोल 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 फिरतोय, ऑब्विसली त्याच्यामुळे करंट असणार अँटी. सो पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनच्या त्या ऑर्बिटल मुवमेंटमुळे देर विल बी मॅग्नेटिक मुवमेंट. येस ऑर नो बेटा? सो प्रत्येक पर्टिक्युलर गोल 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 फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे देर विल बी लाईक मॅग्नेटिक मुवमेंट. आपल्याला माहिती आहे ना की बेटा सपोज इलेक्ट्रॉन हा जर का आता मी काय दाखवला क्लॉकवाईज, ऍग्री? तो ऑब्वियस आहे. यू पीपल नो दॅट करंट विल बी अँटी क्लॉकवाईज. येस ऑर नो बेटा? सो करंट विल बी in the anti-clockwise sense.
this way. अच्छा, clockwise. Okay, current will be clockwise. Electrons anti, current is in the clockwise sense. Electrons are in the anti-clockwise sense. So obviously current is in the clockwise sense. Is it clear with you, beta? So मला सांग, current जर का clockwise आहे, okay, बघ ना आता horizontal, so in this way, okay, so बोट फिरवा ह्या दिशेने, तर मॅग्नेटिक फील्ड विल बी डाऊनवर्ड्स. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो बेटा मुद्दा असा आहे की हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, तर मॅग्नेटिक मुवमेंट इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. येस ऑर नो बेटा? सो विच मीन्स जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे, ओके, पर्टिक्युलर कॉइल इलेक्ट्रॉन जी घ्या, ती इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. सो एका पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक मुवमेंट खाली तिरकी तारकी अशी हजारो करोडोंची असणार ना एका पर्टिक्युलर सबस्टन्स मध्ये. दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. येस ऑर नो बेटा? Magnetic moments are randomly oriented. Okay, beta? Magnetic moments magnetic moments of revolving electrons. मी तर हा एक दाखवला ना, जशी एकाची खाली आहे तर कोणाची इकडं, कोणाची पुढं, कोणाची नॉर्थ, कोणाची साऊथ, ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ, ईस्ट वेस्ट. येस ऑर नो बेटा? सो मॅग्नेटिक मोमेंट्स ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स आर रॅन्डमली ओरिएंटेड. कशा असतात बेटा त्या? रॅन्डमली ओरिएंटेड. such that they will cancel effect of one another. Okay, such that there is one condition. What happens beta? Such that the net magnetic moment, such that m net is equal to 0. नेट मॅग्नेटिक मुवमेंट काय येईल? 0. जसं एखादी गाडी आहे, तिला तुम्ही 4, 5, 25 जण ढकलताय, परंतु गाडी हालतच नाहीये, मीन्स व्हॉट? बॅलन्स्ड. ओके, सच दॅट मॅग्नेटिक मुवमेंट्स हॅव बीन बॅलन्स्ड, सो नेट मॅग्नेटिक मुवमेंट इज 0. तो म्हणजे सर वाय 0. बेटा काहीतरी उत्तर आलं मग तो मॅग्नेट होऊन जाईल ना. आर यू गेटिंग? नॉट मॅग्नेट. मॅग्नेटकडे मुवमेंट आहे, सबस्टन्सकडे नाही. म्हणून तर काय करायचं, सबस्टन्सला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवायचंय, जेणेकरून तो मॅग्नेटाइज होईल. आर यू अंडरस्टँडिंग? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. So beta, the next term is magnetization or the magnetization vector. I am writing it as mz. In books, sometimes it is denoted by I, डोक्यावर arrow. Okay, I for current, so I have written mz. ठीक आहे ना? यम काही बुक्स मध्ये यम पण आहे. बेटा यम झेड लिहू आपण. मॅग्नेटायझेशन वेक्टर. सबस्टन्स टू बी मॅग्नेटाइज्ड. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? सोलेनॉइड आहे नाही का, एक लाईक नॉन कंडक्टिंग बेस आहे ग्लासचा, त्याच्यावरती कॉपर वायर वुंड आहे, करंट इज गोइंग. तुम्हाला माहिती आहे करंट हा असा येतो गोल गोल ड्र, सो मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रेट इन दिस वे. ऍग्री? सो बॅटरी बिटरी सगळं कनेक्शन आहे. ओके, जितका ज्यादा करंट तितकं ज्यादा मॅग्नेटिक फील्ड. ऑल ऑफ यू नो दिस. तर बेटा सबस्टन्स तुम्ही जेव्हा फील्ड मध्ये ठेवणार ना एखादा, तर व्हॉट विल हॅपन whenever you are keeping the substance in the magnetic field? Okay, substance in external magnetic field. So what happens beta, particular substance मध्ये त्याच्या ज्या डायपोल मुवमेंट्स ज्या रॅन्डमली ओरिएंटेड होत्या, आता त्या काय होतील? मोस्ट ऑफ द डायपोल मुवमेंट्स विल गेट अलाइन्ड इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. मग अशी वाकड्या तिकड्या होत्या का नाही बेटा? अरे येस ऑर नो? सो मोस्ट ऑफ द डायपोल मुवमेंट्स विल गेट अलाइन्ड इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. जसं की टीचर येण्याच्या अगोदर वर्गात मस्ती चालू असते, पण एकदा टीचर आले की सगळेजण एकदम शिस्तीत बसलेले असतात. इन धिस वे व्हॉट हॅपन्स इज सबस्टन्स इन द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, if you are keeping navita, what happens is most of dipole moments you are seeing in the diagram, most of the dipole moments gets aligned कुठे? in the direction of the B external. ठीक है ना? If external field is the Success Science Academy, you will be tending towards success and you will achieve the success. Are you understanding, Nabita? So the torque, you people know that the torque will torque will bring them in the direction of the field. Okay, torque
rotates them. आणि तुम्हाला माहिती आहे टॉर्चचं काम असतं फिरवायचं इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. ठीक आहे ना. सच दॅट आता काय होतं बेटा, ती जी नेट मॅग्नेटिक मुवमेंट 0 होती, आता ती 0 नाही राहणार. यू विल गेट सर्टन व्हॅल्यू. आता हे डिपेंडंट आहे, जेवढं स्ट्रॉंग तुमचं बाहेरचं फील्ड आहे तेवढं ज्यादा मॅग्नेटायझेशन होईल सबस्टन्स वरती. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस इज द कन्सेप्ट की आता नेट मॅग्नेटिक मुवमेंट 0 नसणारी जी अगोदर असायची. आता काय आलं इम्पॅक्ट ऑफ दिस पर्टिक्युलर फील्ड, जसं की क्लास लावल्याच्या नंतर हाऊ युअर स्कोर गेट्स बुस्टेड. आर यू गेटिंग? इन दिस वे बिकॉज ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, हा जो सबस्टन्स आहे विच हॅज टू बी मॅग्नेटाइज्ड, त्याचं मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन होईल. आर यू अंडरस्टँडिंग? चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा द मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटायझेशन वेक्टर इज डिफाइंड ॲज, याची जी डेफिनेशन आहे ना बेटा, इट इज डिफाइंड ॲज, इट इज वेक्टर क्वांटिटी. It is defined as net magnetic moment of the substance per unit volume. Okay, it is defined as net magnetic moment of the substance per unit volume. काय म्हणतो त्याला? नेट मॅग्नेटिक मोमेंट कोणाची रे बेटा? ऑफ सबस्टन्स पर युनिट. V is the volume of substance. क्लिअर आहे बेटा? सो दिस इज द डेफिनेशन. आता तुम्हाला कधी असं विचारतील की एखादा मॅग्नेट आहे फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट द मॅग्नेटायझेशन वेक्टर फॉर द मॅग्नेट, की ज्याची समजा तुम्हाला 3D मध्ये दिला. ओके, हा असा 3D मध्ये दिला, मग तुम्हाला त्याची लेंथ, ब्रीथ, हाईट या 3 गोष्टी देतील. येस ऑर नो बेटा? सो व्हॉट विल बी इट्स व्हॉल्यूम? LBH. What will be magnetic moment? That value would have been provided. Are yes or no beta? And you can put magnetic moment भागिले LBH volume ची value टाका, you will get. So what will be SI unit of this MZ? ठीक आहे ना? I hope numericals you can solve like this. बेटा what will be SI unit? आता मला सांग SI unit of MZ. ही जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे आपल्याला माहिती आहे, इट इज एम्पियर मीटर स्क्वेअर. छोटा एम इंटू 12 फॉर्म्युला होता ना मॅग्नेट साठी. छोटा एम एम्पियर मीटर इंटू लेंथ मीटर, एम्पियर मीटर स्क्वेअर, एम्पियर मीटर स्क्वेअर भागिले व्हॉल्यूम इज द लेंथ क्यूब, म्हणजेच काय रे बेटा? मीटर क्यूब. राईट. सो व्हॉट विल हॅपन? आय कॅन राईट एम्पियर मीटर इनवर्स. एम्पियर बघणार आहोत 2 खालचा 3 वर गेला मायनस. एम्पियर मीटर इनवर्स म्हणा किंवा एम्पियर पर मीटर म्हणा, दोघांचे अर्थ एकच आहे. सो हॅव यू ग्रॅब दिस कन्सेप्ट मॅग्नेटायझेशन वेक्टर? आता लक्ष दे बेटा तुमच्या सबस्टन्सला किती मॅग्नेटाइज करायचं हे दोघांच्याही वरती डिपेंडंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक इंटरनल फील्ड आणि एक एक्सटर्नल फील्ड. ओके, इंटरनल म्हणजे सबस्टन्स किती मॅग्नेटाइज होतो अकॉर्डिंग टू दिस, आणि एक्सटर्नल म्हणजे तुम्ही किती स्ट्रॉंग फील्ड त्याला देताय. ओके, आता पुढचे डेरिवेशन्स आपण करू. एकदा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर बेटा जो सबस्टन्स मॅग्नेटाइज करायचा आहे, आता तुम्ही डायग्राम मध्ये ऑलरेडी पाहिलं की मध्ये सबस्टन्स ठेवला होता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, तर त्याच्यावर त्याचं जे नेट असणार आहे मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्स वरचं, तर हे दोघांचे ऍडिशन असणार आहे बेटा बी इंटरनल प्लस बी एक्सटर्नल. क्लिअर आहे? ह्या दोघांच्याही मुळे नेट फील्ड असणार आहे. व्हॉट नोट वाला पॉइंट यू हॅव टू रिमेंबर बेटा. ओके, नोट वाला पॉइंट इज नोट की आतमध्ये जो तुमचा सबस्टन्स मॅग्नेटाइज होतोय त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते ऑलवेज ग्रेटर दॅन एक्सटर्नल फील्ड. बी इंटरनल इज ऑलवेज ग्रेटर दॅन बी एक्सटर्नल. ठीक आहे, आतमध्ये सबस्टन्स जे फील्ड आहे ते एक्सटर्नल पेक्षा जास्त असणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? जी मॅग्नेटिक मुवमेंट इंटरनल आहे, जी मॅग्नेटिक मुवमेंट आहे एम नेट इंटरनल, ही ऑलवेज ग्रेटर दॅन मॅग्नेटिक फील्डच्या याच्यापेक्षा जास्त असणार आहे एम नेट इन साइड. क्लिअर आहे? ओके, मग आता जे नेट मॅग्नेटिक फील्ड आहे हे इंटरनल एक्सटर्नल. आता जे आतमध्ये ड्यू टू द अलाइनमेंट ऑफ द डायपोल्स, हे इंटरनल काय बेटा? ड्यू टू
अलाइनमेंट कोणाची? डायपोल्सची इन कोणाच्या डायरेक्शन मध्ये? बी एक्सटर्नलच्या डायरेक्शन मध्ये. जी अलाइनमेंट होती त्यामुळे इंटरनल. बेटा जे एक्सटर्नल आहे हे एक्सटर्नल म्हणजे काय? ड्यू टू युअर कॉइल, ड्यू टू यू कॅन से सोलेनॉइड. ओके. किंवा बी एक्सटर्नल किंवा मॅग्नेटिक मॅग्नेट्स. ओके. हॉर्शू टाइप मॅग्नेटच्या मध्ये सबस्टन्स ठेवला वगैरे वगैरे. सोलेनॉइड, मॅग्नेट, करंट कॅरिंग कॉइल एक्सेट्रा याच्यामुळे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बेटा बी नेट इज ऍक्च्युली प्रोपोर्शनल टू, बघा आता इंटरनल अधिक एक्सटर्नल. जे इंटरनल आहे ते मॅग्नेटायझेशन आहे विच इज एम झेड. ओके. आणि जे एक्सटर्नल आहे बेटा ते आहे मॅग्नेटायझिंग फील्ड. दिस एक्सटर्नल इज द मॅग्नेटायझिंग फील्ड, जे मॅग्नेटाइज करते. जे काय करते बेटा? मॅग्नेटाइज करते. ऑल राईट. सो इंटरनल अधिक एक्सटर्नल मॅग्नेटायझिंग फील्ड, त्याला मॅग्नेटायझिंग फील्ड इंटेन्सिटी असे बोलतात. ठीक आहे. अच्छा, तर आता बघ बी बर का, नेट म्हणजे मी फक्त बी लिहितो आता, विच इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटीच्या ऐवजी कॉन्स्टंट टाकायचा म्यू नॉट इंटू एम झेड प्लस एच. आपण इलेक्ट्रोस्टॅट शिकत होतो तेव्हा परमिटिव्हिटी होती. ओके. आता इथे हा जो म्यू नॉट आहे हा परमियाबिलिटी आहे बेटा. ओके. काय हा म्यू नॉट? परमियाबिलिटी. हु इज दिस म्यू नॉट? इट इज नथिंग बट द परमियाबिलिटी कोणाची? ऑफ फ्री स्पेस किंवा सिम्पली व्हॅक्युम. त्याची व्हॅल्यू किती असते? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. आपल्याला पाठ आहे, नसेल तर पाठ ठेवा. क्लिअर आहे बेटा? परमियाबिलिटी त्याची व्हॅल्यू आहे म्यू नॉट. ठीक आहे. मग आता बेटा मला सांग, हे जे आपला जो सबस्टन्स आहे जो सोलेनॉइड मध्ये आपण लेटेस्ट असा ठेवला होता, राईट? आपला जो सबस्टन्स होता ज्याला मॅग्नेटाइज करायचं होतं आपण, बरं का, तर करंट इज गोइंग इन दिस वे. ओके. दिस इज आय अँड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिस वे. अरे येस ऑर नो? तर बेटा मला सांग, हे जे मॅग्नेटाइज आहे ना सबस्टन्स जो मॅग्नेटाइज होणार आहे आपला एम झेड, तर हा कुणाला प्रोपोर्शनल असेल बेटा? ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. हे जितकं त्याला देईल मॅग्नेटिक फील्ड तेवढा तो मॅग्नेटाइज होईल. सो कॅन आय राईट मॅग्नेटायझेशन इज प्रोपोर्शनल टू मॅग्नेटायझिंग फील्ड. ओके बेटा. मॅग्नेटायझेशन ऑफ द सबस्टन्स हे कोणाला प्रोपोर्शनल असणार आहे? मॅग्नेटायझिंग फील्डला. बरोबर. जेवढं जास्त तुम्ही फील्ड देणार तेवढा सबस्टन्स मॅग्नेटाइज होणार. सो कॅन आय राईट एम झेड हा प्रोपोर्शनल आहे मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजेच एच ला. पुन्हा एकदा प्रोपोर्शनॅलिटी काढा. आता मी हे इथपर्यंत जे आलंय ना याला कोण म्हणतो? ही प्रोपोर्शनॅलिटी काढ. एम झेड इक्वल टू च साइन टाक आणि काय लिहू बेटा? जीटा. कोण सिंबल आहे हा? जीटा. एक्सचा मोठा भाऊ जीटा एच. ओके. इट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. कधी कधी डायमॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असंही बोलतात. हु इज दिस? काय बेटा? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी डिपेंडंट असते कोणावरती? डिपेंड्स ऑन कोणतं मटेरियल आहे त्याच्यावरती आणि टेम्परेचर. ह्या दोन फॅक्टर वरती तुमची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिपेंडंट आहे, तो जीटा. फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग ऑलवेज रिमेंबर टेम्परेचरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बच्चा. कसा? टेम्परेचरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ऑलवेज रिमेंबर सो दॅट जीटा is inversely proportional to temperature. Means what beta? If you decrease the temperature, that sky किंवा zeta will increase. ठीक है ना? So बच्चा, for numerical solving this implies what you have to do is sky 1 T1 is sky 2 T2. Okay, with temperature it inversely varies. तुम्ही टेम्परेचर वाढवा
कमी ऑब्वियस आहे ना. एखादा सबस्टन्सला तुम्ही मॅग्नेटाइज केलेलं आहे, तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं. आता आपण हे फेरोमॅग्नेटिझम डिटेलमध्ये बघू. तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं तर मॅग्नेटायझेशन कमी होऊन जाईल ना त्याचं. त्याचा इम्पॅक्ट कमी होऊन जाईल ना. सपोज एखादा पाईप आहे जो नळाला एकदम फिट बसलेला आहे. तुम्ही टाकीला पाणी भरताना तो पाईप लावला असेल, एकदम फिट बसलेला आहे. आता काय आपल्याला त्याला बाहेर काढायचं आहे. म्हणजे त्याचं मॅग्नेटिझम कमी करायचं. थोडा फील घ्या. त्याचं मॅग्नेटिझम कमी करायचं. आपण काय करणार? हीट केलं की तो काय होईल? पातळ होईल आणि बाहेर निघून जाईल. आर यू अंडरस्टँडिंग? इन दिस वे, इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, that zeta will decrease. If temperature is less, that zeta will be more. म्हणजे ज्यादा मॅग्नेटाइज झालेला सबस्टन्स डिमॅग्नेटाइज करण्यासाठी टेम्परेचर कमी करावं लागतं. हे वाक्य मराठीत लिहिलं तरी चालेल. ओके, मॅग्नेटाइज झालेला सबस्टन्स डिमॅग्नेटाइज करण्यासाठी टेम्परेचर इन्क्रीज करा. जीटा विल डिक्रीज. जीटा विल डिक्रीज, मॅग्नेटायझेशन विल डिक्रीज. कन्सेप्ट कळली? ओके सर. सो एम झेड इज इक्वल टू जीटा एच, याला उचलून 1 मध्ये टाका. ओके ओके, फ्रॉम 1 and 2 असं म्हणतो मी. याला 2 म्हणू. फ्रॉम 1 and 2, हे पण इम्पॉर्टंट न्यूमेरिकल साठी. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2 एम झेड ला टाकूया जीटा एच. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट. एम झेड ला टाकला बेटा जीटा एच प्लस एच. एच आला कॉमन. येस सर. कॅन आय राईट म्यू नॉट इंटू जीटा प्लस 1, किंवा याला असं लिहू 1 प्लस जीटा एच. अरे ऍग्री? काहीच नाही राहू. एच कॉमन आला बाहेर. काय राहिला? जीटा प्लस 1 ला मी 1 प्लस जीटा लिहिला. दॅट्स इट. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू 1 प्लस जीटा इंटू एच. हा एक फॉर्म्युला बेटा. हे सगळा फॉर्म्युलांचा खेळ आहे. हा खेळ फॉर्म्युलांचा. सगळे लागणार आपल्याला. हा पण लागणार, हा पण लागणार. मी आता पुढे पुढे अजून जे खेळ ते सगळं लागणार आपल्याला. बेटा सपोज देर इज व्हॅक्युम. सपोज मी ब्ल्यू पेन लिहितो त्यासाठी. ओके, सपोज देर इज व्हॅक्युम. ओके, व्हॅक्युम. व्हॅक्युम म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे काय? देर विल बी नो मॅग्नेटायझेशन. देर इज नो एक्सटर्नल फील्ड. देर इज नो मॅग्नेटायझेशन ऑफ द सबस्टन्स. सो बच्चा, इफ देर इज व्हॅक्युम देन, नीट लक्ष द्या, मी हे सगळं ब्ल्यू पेन लिहितोय. व्हॅक्युम आहे, सो एम झेड विल बी 0. Substance will not get magnetized. So बच्चा, look at the formula number 1. एम जेड ला 0 टाकलं तर can I write B will be mu naught H? Are yes or no? Put in 1. व्हॅक्यूम मध्ये सबस्टन्स काय मॅग्नेटाइज होईल? व्हॅक्यूम मध्ये कोणता फोर्स पण लागत नाही ना, आहे की नाही? व्हॅक्यूम मध्ये मॅग्नेटिक मुवमेंट नाही, कोणता वेक्टर नाही, कोणता फोर्स नाही, काहीच वर्क नाही होणार. सबस्टन्स मॅग्नेटाइज होणारच नाही व्हॅक्यूम मध्ये. सो फ्रॉम 1 कॅन आय राईट बी ला सफिक्स मी नॉट लिहितो. कशामुळे? तर फक्त व्हॅक्यूम मुळे. बी नॉट इज म्यू नॉट इंटू एच. नॉट का लावला? हे बघ ना, पहिले नेट होतं, आपण नुसतं बी बोललो तर काहीच नाही. तर बी नॉट इज म्यू नॉट एच. अरे सॉर नो बेटा, हे सगळे फॉर्म्युले आपल्याला न्यूमेरिकल सॉल्विंग साठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एकदा स्क्रीनशॉट घे. डन? क्लिअर आहे बेटा? सो बी नॉट इज म्यू नॉट एच फॉर व्हॅक्यूम. प्लीज रिमेंबर दिस. ठीक आहे. आता बेटा, जर का व्हॅक्यूम असेल तर बी नॉट इज म्यू नॉट एच. तर लुक ॲट दिस फॉर्म्युला. कॅन आय राईट बी इज इक्वल टू, हे बघ ना, इथं बी इथं एच, इथं बी इथं एच, मध्ये म्यू नॉट आहे. कॅन आय राईट दिस फॅक्टर एज म्यू? ओके, फॉर द मीडियम. व्हॅक्यूम होता, आता मी लिहितो मीडियम. ओके, ज्या एक्सटर्नल फील्ड मध्ये तुम्ही ठेवताय, तर बी इज इक्वल टू, त्याला सफिक्स लिहायचं असेल, यू मे राईट ॲज अ मीडियम. ओके, कॅन आय राईट बीएम इज इक्वल टू म्यू एम एच? येस ऑर नो बेटा? फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग देर विल बी नो सफिक्स एम. जसं की एम झेडला आपण झेड लावलाय, तसं मीडियमला तुम्ही एम लावा. अंडरस्टँडिंग पुरतं. क्लिअर आहे? व्हेअर. ओके बच्चा, याला मी काय म्हणतो, बघ बरं का, फ्रॉम 1 and 2 ना, 1 and 2. आता याला आपण 3 म्हणू. ओके, याला आपण 4 म्हणू. ह्या सगळ्यांची गरज पडणार आहे बच्चा आपल्याला. चला, वेअर वेअर हा जो म्यूएम आहे, म्यूएम आहे इज म्यू नॉट इंटू 1 प्लस जीटा. क्लियर है बच्चा? म्यूएम इज म्यू नॉट इंटू 1 प्लस जीटा. व्हाट इज म्यू? इज permeability of medium. Are yes or no? What is म्यूएम? Permeability of medium. It is the permeability कोणाची रे बेटा? मीडियमची. ऍग्री? सो कम्पेअर करा.
या दोन फॉर्म्युलांना, राईट. वी हॅव गॉट थर्ड अँड फोर्थ फ्रॉम दिस फॉर्म्युला ओनली. क्लिअर आहे? अच्छा बेटा, पुढची कन्सेप्ट येते आता रिलेटिव्ह परमियाबिलिटी. जसं आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी पाहिलं होतं, विच वॉज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, तसं इथे रिलेटिव्ह परमियाबिलिटी. काय कन्सेप्ट आहे बेटा? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ठीक आहे, म्यू आर. ठीक आहे, बघा आता हा फॅक्टर कसा येतो. कॅन आय राईट फ्रॉम हिअर म्यू एम upon mu naught is 1 plus zeta. That is mu r is mu m upon mu naught is 1 plus zeta. Very important for numerical solving as well. मी याला बोलतो पाचवा फॉर्म्युला. अरे, आर यू अंडरस्टँडिंग? Relative permeability is defined as permeability in the medium to the permeability in the vacuum. It is defined as the ratio of permeability in the medium to the permeability in the vacuum. Look how we have derived this formula. Clear beta? Now relative permeability in terms of magnetic field असं म्हणतो मी. Okay, relative permeability in terms of magnetic field. समजा तुम्हाला त्यांनी न्यूमरिकल्स मध्ये दोन मॅग्नेटिक फील्ड्स दिले डिफरंट. लुक ॲट द फॉर्म्युला नंबर 3 अँड फॉर्म्युला नंबर 4. ओके, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? BH एकदा म्यू नॉट, एकदा म्यू ए, बरं का. सो BM is mu MH, B naught is mu naught H. From here, mu R, you know, mu M upon mu naught. आहे की नाही रिलेटिव्ह परमियाबिलिटी? ठीक आहे, म्यू एम ला टाका BM अपॉन H, म्यू एम ला काय टाका BM अपॉन H, आणि म्यू नॉट ला काय टाका B नॉट अपॉन H. मग काय होईल बेटा? H ला H कॅन्सल. व्हॉट इज लेफ्ट? BM अपॉन B नॉट. देअरफॉर जी रिलेटिव्ह परमियाबिलिटी आहे ती रेशो आहे म्यू एम अपॉन म्यू नॉट as well as BM upon B naught. M for medium. Numerical solving साठी please be alert. Beta, are you understanding? BM upon B naught. आपण M medium साठी लिहिलाय. Okay, you remember. This is the most important formula as well. सगळे फॉर्म्युले important आहे बेटा. Okay, here every formula is very very important in this for the numerical solving. So means what? बेटा, relative permeability हा एक असा फॅक्टर आहे की जो magnetic field increase करेल decrease, it will increase the magnetic field. It is the factor by which magnetic field gets increased. कधी कधी MCQ मध्ये विचारतात. So permeability हा एक असा फॅक्टर आहे which will increase the magnetic field. आर यू अंडरस्टँडिंग? कारण ऑब्विसली व्हॅक्यूम मध्ये फील्ड कमी असणार आहे, मीडियम मध्ये ज्यादा असणार आहे. सो फॅक्टर कमी, वरचा फॅक्टर ज्यादा, कमीने मोठ्याला भाग द्या, आन्सर विल बी मोर. So in fact, mu r is the factor by which the magnetic field gets increased. Very important. So every formula is important. Please note this. Screenshot here. Very important for numerical solving.